कुंभा परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त. सरपंच अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना दिले निवेदन. मारेगाव तालुक्यातील कुंभा गावामध्ये सतत वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू असून नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागतोय. याआधीही अनेक वेळा संबंधित कार्यालयाकडे तक्रार व निवेदनं दिली असूनही परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होत असून शेतकऱ्याची फवारणी पंप सुद्धा चार्जिंग अभावी निकामी झाले आहेत. नागरिकांचे हाल बघून यांसारख्या समस्या निर्माण झाल्याने सरपंच अरविंद ठाकरे आपल्या समर्थकांसह आक्रमक भूमिका घेऊन तात्काळ या समस्या सोडवण्यासाठी संबंधितांना धारेवर धरले. कुंभा सर्कलसाठी कायमस्वरूपी लाईनमन व हेल्परची मागणी निवेदनातून केली आहे. या भागात अचानक वारंवार वीज खंडित झाल्याने अधिकारी वर्गाला संपर्क करणे कठीण झाले. त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येतात. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचाही आरोप सरपंच अरविंद ठाकरे यांनी निवेदनात नमूद केलाय. पावसाळ्यात आपत्कालीन सेवा सुरू करण्याची मागणी ही निवेदनातून केली आहे. वादळी वारा, पाऊस या वेळेत विजेसंबंधित निर्माण झालेल्या समस्यावर तातडीने उपाययोजना व दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी निवेदनातून केली. कुंभा या भागात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय. काही वेळा दिवसा वीज अचानक जाते व अनेक वेळा रात्रीच्या वेळीही वीज बंद होते. यामुळे परिसरातील नागरिकांना, विद्यार्थी वर्गाला तसेच व्यावसायिकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात याआधीही गावकऱ्यांनी याबाबत संबंधितांना तक्रार नोंदवली आहे, परंतु अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुंभा येथील रहिवाशांसह सरपंच अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता पांढरगौडा कार्यालय व MSCB मारेगाव आणि तहसील कार्यालयावर आपल्या ताफ्यासह जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले. हप्त्याभरात विजेसंबंधी समस्या निकाली काढण्याचा अल्टिमेटम यावेळी देण्यात आलाय. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच अरविंद ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. निवेदनाची दखल न घेतल्यास इथून पुढे पूर्ण गावात कोणीही वीज बिल भरणा करणार नाही असा ठराव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येईल असेही सरपंच अरविंद ठाकरे यांनी सांगितले. मारेगाव तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे. दुबार तेरवी पेरणीचं संकट जात नाही तोवर निम्न गंगा वर्धा प्रकल्पाचं पाणी याने मारेगाव तालुक्यातील शेती प्रभावित झाल्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये 30 ते 40% शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहे. विजेचा लपंडाव हा सुद्धा खूप मोठी समस्या बनलेली आहे आणि या विविध मागण्याचं निवेदन आज अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण गावकरी आज तहसील कार्यालयावरती धडकलेले आहे. तर आपल्यासोबत सरपंच अरविंद ठाकरे आपल्यासोबत आहे. नेमकी आपली मागणी काय आणि कशा पद्धतीच्या समस्याचा सामना आपल्याला करावा लागेल? नमस्कार, मी अरविंद वसंत ठाकरे, सरपंच ग्रामपंचायत कुंभा. या विजेच्या त्रासामुळे या कुंभा गावातील असंख्य निवेदनं आपण MSCBला दिली आहे. जवळपास 15 वर्षापासून तर आम्ही हा प्रश्न बघत आहोत, पण कदापि हा प्रश्न मार्गी नाही लागला. आणि नाईलाजास्तव या गावातील या मुलांनी जे आंदोलन उभं केलं ते खरोखरच एक कौतुकास्पद आहे. आणि त्यांच्या विनंतीला मी पण मान देऊन त्यांना सुद्धा मी म्हटलं, हा एकट्याचा प्रश्न नाही, हा पूर्ण गावाचा आहे. हा गावाचा नसून हा पूर्ण परिसराचा आहे. त्यामुळं याला कुठतरी आपल्याला एक मार्ग काढायचा आहे. म्हणून त्या हिशोबाने आम्ही एक आंदोलन उभं करणार आहोत. आणि आज आम्ही मारेगावच्या MSCBला सुद्धा निवेदन दिलं आहे. इथले तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलं आहे. आणि आता आम्ही येथून गेल्यानंतर आम्ही पांढरगौडाला सुद्धा MSCBला एक निवेदन देणार आहोत. परंतु नुसता निवेदनच देऊन आपलं चालणार नाही. तर मी माझ्या कुंभा ग्रामपंचायतमध्ये पहिला ठराव ह्या लाईनच्या विरोधामध्ये घेणार आहे. माझ्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आम्ही लाईनचा एक विशेष ठराव पारित करणार. आणि आजूबाजूच्या जे ग्रामपंचायती आहे त्या सरपंचांना सुद्धा मी सांगणार की हा एक प्रश्न आपला भयानक आहे, याला कुठे मार्ग काढायचा आहे. म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला मी हा ठराव घेण्यास त्यांना मी एक विनंती करणार आहे. आणि माझ्या विनंतीला ते पण सुद्धा मान देणार आहे, याची सुद्धा मला 100% गॅरंटी आहे. महत्वाचं सांगायचं म्हणजे एकदाची नवरा बायकोचं भांडण झालं तर बायको माहेरी गेली येईन त्याची गॅरंटी आहे. परंतु लाईन जर गेली तर येईन वापस याची अजिबात गॅरंटी नाही. म्हणून सगळे येथील परिसरातील लोक त्रस्त झाले आहे. काही शिक्षणाची मुलं आहे, काही ऑनलाईन क्लासेस करत आहे, काही जे मोबाईल चार्जिंग होत नाही, काहीच्या घरामध्ये जे विद्युत उपकरणं आहेत ते कमी दाबामुळे, जास्त दाबामुळे
उडवाउडी झालेली आहे. माझ्या घरातलं सुद्धा नुकसान झालं आहे, तसं शेजाऱ्यांचं सुद्धा घरात नुकसान झालं आहे, तसं गावातलं सुद्धा नुकसान झालेलं आहे, तसं परिसरातलं सुद्धा नुकसान झालेलं आहे. समोर आज उत्सव, गणेश उत्सव चालू आहे, समोर दुर्गादेवी पिरियड येणार आहे, त्यानंतर शेतकऱ्या टाइम आणि दुर्गादेवी पिरियड हे दोन्ही सुद्धा सारखेच राहणार आहे. त्या टाइमाला सुद्धा हे लाईन देणार नाही, हे सुद्धा आम्हाला गॅरंटी आहे. परंतु यांच्या भूलथापांना बळी न पडता आम्हाला यांच्यावर भरोसा नाही, आम्हाला एक कायमस्वरूपी तोडगा काढायचा आहे. त्याकरता मी या मुलांना घेऊन आणि ते मुलं मला घेऊन आपल्याला एक समोर एक मोठं आंदोलन उभं करायचं आहे आणि करणवाडी ते मारेगाव यांच्या मधामध्ये आपल्याला एक चक्काजाम सुद्धा करायचं काम पडलं तर आम्ही त्यांना करण्याची आमची पूर्ण तयारी ठरलेली आहे. त्याच्यामुळं हे ज्या आमची तडमड आहे ती आम्ही शेवटाला नेण्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे? मी सध्या 7 दिवसात दिला आहे, परंतु ग्रामपंचायतची ग्रामसभा झाल्यानंतर सर्व पूर्ण तयारीनंतर त्यांना आम्ही सांगू. आता निवेदन घेतावेळी इथे उपस्थित संबंधित अधिकारी होते, पण काही त्यांचा असिस्टंटही घेतलेला आहे. तर तुम्हाला काय वाटते, मागण्या पूर्ण होतील का? मला तर वाटत नाही मागण्या पूर्ण होईल म्हणून, पण काहीतरी शब्दावर आपल्याला विश्वास ठेवावा लागते. त्याच्यामुळं मी 50% सांगू शकतो, 50% सांगू शकत नाही. पण त्याच्यानंतर जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुम्हाला काय प्रश्न असेल का? मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, यांनी जसं आंदोलन आजपर्यंत नसून पाहिलं तसं आंदोलन आम्ही उभं करू, एवढंच आम्ही गॅरंटी देऊ शकतो. 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. जर अधिकाऱ्यांनी कुंभा या गावाच्या जर परिसरातील समस्या जर निकाल्या नाही लावल्या तर खूप उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचं विधान अरविंद ठाकरे सरपंच यांनी केलेलं आहे. वनी न्यूज एक्सप्रेससाठी विनोद कुमार आटे, कॅमेरामॅन सुचित सह वनी.